आणि योग्य उमेदवाराला मतदान करा। पुण्यामधल्या विमाननगर परिसरामध्ये तिरंगा झेंडे झळकलेत। सर्वसामान्यांना संधी द्या असं म्हणत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं। आढावा घेतलाय रोहन कदम यांनी। एकीकडे पुण्यामध्ये राजकीय पक्षांमध्ये धुमशान माजलंय, एकमेकांच्या पक्षावरती टीका केली जाते आणि आपल्याच पक्षाचा झेंडा कसा मोठा हे सांगण्यासाठी प्रयत्न केला जातोय। परंतु हे पुणे आहे, पुण्यामध्ये आता तिरंग्याची देखील रॅली काढलेली पाहायला मिळतोय। आपण पुण्यातल्या विमाननगर परिसरामध्ये आहोत आणि मध्यात चहूबाजूला आपण तिरंगा पाहतोय। कुठलाही राजकीय पक्ष नाही, माझाच पक्ष मोठा कसा आहे हे सांगण्याचा बडेजाव नाही, आपला तिरंगा आणि आपला राष्ट्रध्वज जो आहे तो हातामध्ये घेऊन हे सगळे नागरिक जे आहेत ते मतदानाची जागृती करतायत आणि आपल्या प्रभागामध्ये जो उत्तम उमेदवार आहे त्या प्रभागातल्या उत्तम उमेदवाराला निवडून द्या अशा प्रकारचं मत व्यक्त केलं जातंय। ज्यांच्या माध्यमातून ही तिरंगा रॅली काढली जाते हे सगळे कार्यकर्ते आपल्या समोर येतात। नेमका तिरंगा रॅली काढण्याचा उद्देश तुम्हाला काय वाटतोय? तिरंगा रॅली काढण्याचा काय उद्देश एवढाच आहे की निष्ठावंतांना प्रत्येक वेळ डावललं जातं, इथेच नाही तर प्रत्येक ठिकाणी निष्ठावंतांना डावललं जातं। सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती राजकीय भूमिकेत येतो, त्यावेळेस त्याची राजकीय भूमिका मांडण्यासाठी तो किंवा राजकीय करिअर बनवण्यासाठी लोकांचा विकास करण्यासाठी तो येत असतो। पण मात्र पक्षनिष्ठा कुठेच ठेवली जात नाही, पक्ष कुठल्या पद्धतीने निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी देत नाही, डावललं जातं। म्हणून शेवटी सगळे झेंडे सोडून माझ्या देशाचा झेंडा घेणं कधी पण मला चांगलं वाटलं। माझा देशाचा झेंडा माझ्यासाठी सर्वोत्तम आहे आणि सर्व अभिमानी आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।